So good afternoon all of you. In today's lecture we will continue our last point, commission on consignee. So the consignee sell the goods on behalf of the risk of consignor. He sell the goods at the consignor. He incurred the expenses on consignment such as insurance charges of uploading charges, unloading charges, consignor. He is the entitled godown warehousing charges ऑक्ट्रा ड्युटी एक्सेट्रा. म्हणजे जसं की आपण डिस्कस केलं होतं की सम एक्सपेन्सेस पेड बाय द कन्सायनर, सम एक्सपेन्सेस पेड बाय द कन्सायनी. म्हणजे ऍक्च्युली कन्सायनरच पे करेल, पण कोणते एक्सपेन्सेस कन्सायनीशी रिलेटेड आहेत आणि कोणते एक्सपेन्सेस कन्सायनरशी रिलेटेड आहेत हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल. Usually, commission is paid as a percentage of total sale affected by him. So, commission जे असणार आहे हे कशा बेस वरती असेल, जो टोटल सेल किती झालेला आहे त्या टोटल सेल वरती कन्सायनर पेड कमिशन. कन्सायनर काय करेल, कन्सायनर कमिशन पे करेल टू द कन्सायनीला. He may also be paid an extra commission if he sell the goods at the higher price. Just wait. Sorry for inconvenience. So usually commission is paid as a percentage. जसं की आपल्याला माहिती आहे कमिशन हे कशावरती असणार आहे, टोटल सेल वरती पे केलं जाईल, राईट. So such an extra paid commission is to him as an incentive to sell the goods at the maximum possible price. आणि काही वेळा कन्सायनीला कन्सायनर एक्स्ट्रा कमिशन सुद्धा पे करेल. सो हे जे एक्स्ट्रा कमिशन आहे हे कशावरती असणार आहे, सो ज्यावेळी कन्सायनी एक्स्ट्रा सेल करेल किंवा हायर प्रॉफिट मिळवून देईल, मॅक्झिमम सेल करेल, त्याच्यावरती कन्सायनर काही एक्स्ट्रा कमिशन सुद्धा पे करेल. ओके, सो या कमिशनचे आपल्याला काही टाइप्स बघायचे आहेत थोडे. टाइप्स ऑफ कमिशन. फर्स्ट इज द ऑर्डिनरी कमिशन. ऑर्डिनरी कमिशन मीन्स इट इज द नॉर्मल कमिशन. ऑर्डिनरी कमिशनला काय म्हणतो आपण, नॉर्मल कमिशन. इट इज द नॉर्मल कमिशन allowed to the consignee. It is the allowed on total sale. नॉर्मल ऑर्डिनरी कमिशन कशावरती मिळणार आहे, लक्षात ठेवा, टोटल सेल वरती कमिशन हे चार्ज केलं जाईल. टोटल सेल इन द सेन्स कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल. आणि जर त्याने काही उधारीवरती ट्रान्झॅक्शन केले असतील, सेल केला असेल, दॅट मीन्स क्रेडिट सेल वरती, तर ते सुद्धा सेल ऍज अ कन्सिडर केले जातील ऍट अ सर्टन पर्सेंटेज. अँड certain percentage decide करून here consignor pay commission to the consignee. This is called the ordinary commission. Okay, so ordinary commission ला normal commission सुद्धा म्हटलं जातं. Is it clear? First type. Yes ma'am. Okay. Yes Overreading. ma'am. हाँ बोलो, clear हुआ first. So second, overriding commission. It is allowed in addition to the normal commission for additional effort put in by the consignee for certain of demand for the product in the market. It is calculated at the certain percentage on the total sale. So हे सुद्धा जे कमिशन आहे हे टोटल सेल वरती काय केलं जाणार आहे, कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. बट इथे काय सांगितलेलं आहे बघा, ओव्हर रिडिंगला इट इज अलाउड इन द ऍडिशन टू द नॉर्मल कमिशन.
नॉर्मल कमिशन वरती काही ऍडिशनल अमाऊंट पे केली जाणार आहे, कारण कन्सायनीच्या इफोर्टमुळे कन्सायनी क्रिएट अ सर्टन डिमांड फॉर अ प्रोडक्ट. दॅट इज वाय मॅक्झिमम सेल. काय होणार आहे, त्याने काही इफोर्ट घेतले किंवा कंझ्युमरला कन्व्हिन्स करून त्याने जास्तीत जास्त सेल केला, तर कन्सायनर काय करतो, कन्सायनर पे ऍडिशनल अमाउंट ऍज अ कमिशन टू द कन्सायनी. दिस इज कॉल्ड द ओव्हर रीडिंग कमिशन. इज इट क्लिअर? ओव्हर रीडिंग कमिशन. Yes, ma'am. ओके, सिंपल आहे. यामध्ये ऍडिशन कमिशन पे केले जाणार आहे, तो जेव्हा इम्पोर्ट घेतो तेव्हा. देन थर्ड टाइप इज अ कमिशन ऑन सरप्लस प्राइस. It is allowed to the consignee to encourage him to sell the goods at a higher price on cash or on a credit basis. So आता इथे काय केलं जाईल, सरप्लस कधी कमिशन पे केलं जाईल बघा. It is allowed to the consignee to encourage him to sell the goods at a higher price. तुम्ही प्रोडक्टची जी ऍक्च्युअल प्राइस आहे त्याच्यापेक्षा जास्त प्राइसने तुम्ही काय करा, वस्तू सेल करा. कॅश वरती करा किंवा क्रेडिट वरती करा. इन दिस केस टू रेट आर फिक्स्ड. म्हणजे आपण म्हणतो ना की कंझ्युमर कसं आहे बघून आपण प्राइस बऱ्याच वेळी चेंज करतात बघा. सेलर मेल जर परचेस करत असेल तर प्राइस वेगळे असतात आणि फिमेल परचेस करत असेल तर प्राइस डिफरंट असतात. कारण फिमेल काय करतात, बार्गेनिंग करून करून नॉर्मल प्राइस वरती येतात. मेल काय करतात, जेवढी प्राइस तुम्ही सांगितलेली आहे ती प्राइस पे करतात आणि वस्तू परचेस करतात. सो दिस इज द टॅक्ट किंवा दिस इज द स्ट्रॅटेजी म्हणू आपण. ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत सेल करण्याच्या, ह्या स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही मॅक्झिमम रेटला प्रोडक्ट हे सेल करता. ऑन द सर्टन पर्सेंटेज ऑन इनवॉइस प्राइस ऑफ गुड्स सोल्ड इज नॉर्मली लोअर. Then another rate is fixed for the any surplus price realized over and above the invoice price. It is normally fixed at the higher rate. आणि जेव्हा तुम्ही हायर रेटला ती प्रोडक्ट सेल करताय, that time here consignor pay extra commission to the consignee. आणि याला सरप्लस कमिशन असं आपण म्हणू शकतो. Is it clear? Is it clear? Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, जरा फटाफट आन्सर द्या बरं. Okay, then fourth type is Dale Credder Commission. This is very important part of commission. हा तुम्हाला प्रॅक्टिकलला थोडासा कन्फ्युज करणारा पार्ट आहे. Dale Credder Commission काय आहे थोडंसं क्लिअरली अंडरस्टूड करा. Dale Credder Commission means the consignee may sell goods either on cash or on a credit basis unless otherwise instructed. When the goods are sold on a credit, there is a possibility of loss on the account of non-recovery from debtors. In case the debtors fail to make payment, there will be loss due to bad debt. This loss is borne by the consignor. The consignor may allow additional commission to the consignee for taking the additional responsibility of recovery of due from consumer. In this case, the consignee bear the loss on the account of bad debts, if any. It is calculated at the certain percentage on total sale. The special commission allowed to the consignee for additional work of collecting is called Dale Credder Commission. Once the Dale Credder Commission is allowed, the consignee gives guarantee of recovery from the customer. Any bad debts loss is to be borne by the consignee. बरं या पॅरामधून कोणाला काही समजलं का? नाही. थोडी काही आयडिया आली का कोणाला? काय सांगायचं आहे बघा, डेल क्रेडर कमिशन. सो आपण इंट्रो पासून आपण नेहमीच सांगत आलेलो आहोत. सो रिस्कची किंवा रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असेल, लॉसेसची, ही कोणाची असते जनरली? कन्सायनरची, राईट? बट इन द डेल क्रेडर कमिशन, here some responsibility taken by the consignee.
इथे काय करतो, काही रिस्पॉन्सिबिलिटी, काही लॉस जे काही आहे हे घेण्याचं काम कन्साइनी घेतो. सो ते सिंपल थिंक ऐका काय सांगितलेलं आहे. कन्सायनर काय सांगतोय कन्सायनीला, ज्या गुड्स तुला सेल करायला दिलेले आहेत ह्या तू गुड्स ऑन द बेसिस ऑफ कॅश अदरवाइज ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट, ह्या दोन्हीपैकी काय कर, सेल कर, पण सेल झाला पाहिजे अशी एक काहीतरी कंडिशन दिलेली असते. दॅट टाइम कन्सायनी डिसाइड सेलिंग गुड्स ऑन अ क्रेडिट बेसिस. मग कन्सायनी काय करेल, कन्सायनीने डिसाइड केलं की मला नाहीच गुड्स सेल होत आहेत ना, मग मी क्रेडिट वरती सेल करेल. मग जेव्हा क्रेडिट वरती सेल करतो तेव्हा एक रिस्क राहते की त्या कंझ्युमर कडून पैसे रिकवर होतील किंवा नाही. सो अशा वेळी कन्सायनर काय करतो, कन्सायनीला सांगेल जर पैसे रिकवर नाही झाले यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस ट्रान्झॅक्शन. ओके. आणि जर पैसे रिकवर झाले पण रिस्क तुझी होती त्यावेळी, सो आय विल पे एक्स्ट्रा अमाउंट ॲज अ कमिशन. दिस इज कॉल्ड द डेल क्रेडर कमिशन. जर तू ऍडिशनल वर्क केलेलं आहेस, गुड्स सेल केलेले आहेस, यासाठी तू रिस्क घेतलीस, पैसे रिकवर करून आणून दिलेले आहेस, म्हणून मी खुश होऊन तुला काय करतोय तर एक्स्ट्रा पैसे पे करतो ऍज अ कमिशन म्हणून. आणि ह्या कमिशनला डेल क्रेडर कमिशन असं म्हणतात. तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली आहे का बघा. कोणाला जर डाऊट Yes, असेल ma'am. तर परत विचारू शकता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. नक्की क्लिअर झाले का सगळ्यांना? कोणाला जर लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल, मराठी जास्त होत असेल तरी सांगा, इंग्लिश मध्ये प्रॉपर ज्यांना हवे त्यांनी सांगितलं तरी चालेल. हा पॅरा रीड केल्यानंतर सुद्धा कळेल. इट्स व्हेरी सिंपल थिंग. हा डेल क्रेडर कमिशन, इट्स सिंपल थिंग. डेल क्रेडर कमिशन मीन्स हियर कन्सायनर पे एक्स्ट्रा अमाउंट, एक्स्ट्रा कमिशन टू द कन्सायनी. कशासाठी केलं जातं, फॉर टेकिंग द ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑर कव्हरिंग बॅड डेट्स. तो काय करतोय तर बॅड डेट्स आहे ते कव्हर करतोय, किंवा क्रेडिटचा जो सेल झालेला आहे ती अमाऊंट रिकव्हर करून घेत आहे कस्टमर कडून. दॅट इज वाय हियर कन्सायनर पे एक्स्ट्रा कमिशन टू द कन्सायनी अँड दिस एक्स्ट्रा कमिशन इज नोन ॲज अ डेल क्रेडर कमिशन. ओके. सो आपण पुढे जाऊया. Accounting of consignment transaction. So consignment transaction are recorded by both the parties. जसं की आपल्याला माहिती आहे. फक्त आता इथे कन्सायनर बुक्स ऑफ अकाउंट ओपन करणार आहे का? नाही. तर कन्सायनी पण काही बुक ओपन करेल आणि कन्सायनर पण ओपन करेल. सो काय सांगितले बघा इथे, consignment transaction are recorded by the both party, that is the consignor and the consignee. The consignor open consignment account. Consignment account कोण ओपन करणार आहे, हा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे. The consignor open consignment account to find out profit or loss on consignment transaction, which is transfer to profit and loss account. आणि जो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो त्या अकाउंटला तो ट्रान्सफर केला जातो. कन्साइनमेंट अकाउंट इज विच टाइप्स ऑफ अकाउंट, हा सुद्धा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन येऊ शकेल. सो कन्साइनमेंट अकाउंट हे कोणतं आहे, नॉमिनल अकाउंट आहे, लक्षात ठेवा. कन्साइनमेंट अकाउंट कोण ओपन करणार आहे, कन्सायनर. लक्षात राहील का? Yes, ma'am. Okay, good. He also keeps consignee's account to know the amount due from the consignee. ऍक्च्युली आपण आतापर्यंत कन्सायनीला किती अमाऊंट पे केलेली आहे यासाठी सुद्धा कन्सायनर ओपन कन्सायनीज अकाउंट. The consignee maintain consignor account to find out the amount due to the consignor. He may be maintain consignment debtors account also. आता एक लक्षात ठेवा, कन्सायनर कोणते अकाउंट ओपन करणार आहे आणि कन्सायनी कोणते अकाउंट ओपन करेल हे तुमच्या लक्षात राहिला हवं. कन्सायनर जो आहे हा कन्साइनमेंट अकाउंट एक असतं हे ओपन करेल आणि दुसरं अकाउंट आहे हे कन्सायनीच्या नावाने असेल ते ओपन करेल. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. अँड Yes, ma'am. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सेकंड पार्टी दॅट मीन्स कन्सायनी. कन्सायनी कोणतं अकाउंट ओपन करणार आहे,
कन्सायनरचं अकाउंट ओपन करेल. ओके. आणि जर पॉसिबल असेल किंवा जर डिपेंड्स ऑन ट्रान्झॅक्शन सेकंड अकाउंट असणार आहे डेटर्स अकाउंट, कन्साइनमेंट डेटर्स अकाउंट. हे दोन अकाउंट हे ओपन करेल कन्साइनी. ओके. डेटर्स अकाउंट फारसे नसतात. कन्साइनी फक्त कन्सायनरच्या नावाने एक अकाउंट ओपन करतो. चला आता पुढे जाऊया आपण. आता इथे तुमच्या एंट्रीज आहेत की प्रत्येक जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येईल तेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड होणार आहे. सो खूप महत्वाचे आहेत एंट्री. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट ह्या ट्रान्झॅक्शन नुसार तुम्ही रेकॉर्डिंग करत जाणार आहात. त्यामुळे बघा काय काय आहेत. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, कन्सायनरने काय केले, गुड्स सेंड केले, तर त्याची पहिली एंट्री इन द बुक्स ऑफ कन्सायनर, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. ओके. कन्साइनमेंट अकाउंट तुम्हाला जे ओपन करायला लागेल टू गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट त्याच्या क्रेडिटला होईल. इन द बुक्स ऑफ कन्साइनी, कन्साइनीच्या बुक मध्ये एंट्री होणार नाही कारण हे फक्त कुठे आहे, कन्साइनमेंट अकाउंटला एंट्री होईल, कन्सायनरने गुड्स सेंड केलेले आहेत म्हणून. सेकंड, एक्सपेन्सेस इनकर्ड बाय द कन्सायनर, कन्सायनर कडून काही एक्सपेन्सेस इनकर्ड झाले तर कन्साइनमेंट अकाउंटला ट्रान्झॅक्शन होतं, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश ॲट बँक, कन्साइनीच्या बुक मध्ये एंट्री होणार नाही. थर्ड, ऍडव्हान्स गिवन बाय द कन्साइनी बाय चेक और बाय बिल, जसं की आपण सांगितलं जेव्हा कन्सायनर गुड्स सेंड करेल कन्साइनीला तेव्हा कन्साइनी फक्त गुड्स घेईल आणि जाईल का, नाही, तर कन्साइनी काय करेल, कन्साइनी पे सम अमाउंट टू द कन्सायनर ऍज अ पार्ट ऑफ सिक्युरिटी. ओके. मी तुमच्या गुड्स घेऊन जातो आहे ना, तर तुम्हाला पण सिक्युरिटी हवी त्याची, तर त्यासाठी काही ऍडव्हान्स पे केले जातात. सो दिस अमाउंट पे बाय चेक अदरवाइज बाय बिल डिपेंड्स ऑन अग्रीमेंट, त्यांनी ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्याच्यावरती. पण बऱ्याच वेळी ना हे बिल ऑफ एक्सचेंजची मेथड चॉईस केली जाते. सो त्याच्या ह्या एंट्रीज आहेत बाय बँक अकाउंट अँड टू कन्साइनीज, हा दोन्हीकडे एंट्री होतात हे लक्षात ठेवा. देन डिस्काउंटिंग ऑफ द बिल, काही डिस्काउंट दिला तर डिस्काउंट बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल, इकडे नो एंट्री. सो ह्या एंट्री मी रीड नाही करत आहे वन बाय वन, तुम्ही एकदा चेक करून घ्या. टोटल 20 एंट्रीज आहेत, 15, 20. तुम्ही रीड कराल का एंट्री ह्या की वन बाय वन करू मी एकदा रीड? अरे आहात ना? Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. बरं मला सांगा, Yes, ma'am. मी ह्या एंट्री वन बाय वन रीड करू की तुम्ही चेक कराल एकदा? तुम्ही बोलत नाहीत रे एफआयची सोडून. आमचे एक सर होते ते आम्हाला असं म्हणायचे, अरे ससुर आल मी आवत हो शर्मा का रहे हो, बोलो फटाक से, फटाफट बोला. मी रीड करू की तुम्ही रीड कराल? करा मॅम. आप रीड करा मॅम. ओके. मग पटकन बोला. चला. डिस्काउंटिंग ऑफ बिल, जेव्हा बिलला डिस्काउंट दिला जाईल तेव्हा एंट्री असेल बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, राईट. देन फिफ्थ एंट्री, गुड्स रिटर्न बाय द कन्साइनी, जर सेल नाही झाला आणि कन्साइनीने गुड्स रिटर्न केले तर एंट्री असेल गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंटला रेकॉर्ड होईल डेबिटला आणि टू द कन्साइनमेंट, कन्साइनीच्या अकाउंटला रेकॉर्ड होणार नाही. देन गुड्स सोल्ड बाय द कन्साइनी, कन्साइनीने गुड्स सोल्ड केलेले आहेत बाय कॅश और बाय क्रेडिट, कोणतंही ट्रान्झॅक्शन असेल तर त्याची एंट्री बघा. कन्साइनीज अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनीज अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट, ही सेम एंट्री दोन्ही सिच्युएशन मध्ये असेल. आणि कन्साइनीच्या बुक मध्ये असेल कॅश अकाउंट डेबिट टू कन्साइनर अकाउंट, कन्साइनमेंट डेटर्स अकाउंट डेबिट टू कन्साइनर्स अकाउंट. Then expenses incurred by the consignee, consignment account to consignee's account and consigner account debit to cash at bank account. Then collection of cash by consignee from consignment debtors, इथे नो एंट्री असेल.
कारण ही फक्त कन्सायनीशी रिलेटेड आहे. दॅट इज वाय कन्सायनीच्या बुक मध्ये येईल कॅश अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट डेटर्स अकाउंट. देन बॅड डेट्स इनकर्ड when no DEL creditor commission is allowed. Consignment account debit to consignee's account and consignor's account debit to consignment debtor's account. Second situation, when DEL creditor commission is allowed. कधी अलाउ केलेला आहे तेव्हा एंट्री काय असेल आणि अलाउ केलेलं असेल तेव्हा एंट्री काय असेल. सो कन्साइनमेंट अकाउंटला नो एंट्री, जर पे केलं असेल तर डिरेक्टली कन्साइनी अकाउंटला येईल बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. सो काही बाकीचे एंट्रीज आहेत ह्या जस्ट तुम्ही एकदा बघून घ्या. आता आपण व्हॅल्युएशन ऑफ कन्साइनमेंट स्टॉक आणि हा फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट एकदा तुम्ही बघून घ्या. फ्रॉम टुमॉरो वी विल स्टार्ट अवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. सो व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक काय आहे बघा. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट बाय द कन्साइनर may not be sold. Therefore, the unsold goods is the possession of the consignee how to be properly valued. Proper valuation of unsold stock is essential as they are to be taken into account for a realistic determination of profit or loss on the consignment. ओके, म्हणजे तुमच्या स्टॉकचं प्रॉपर व्हॅल्युएशन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सो काय सांगितलेलं आहे बघा, ही स्लाइड समजणं फार महत्त्वाचं आहे कारण याच्यावरून सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन हे करावं लागणार आहे. सो काय सांगितलं पहिल्या पॅरामध्ये, गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट बाय कन्सायनर मे नॉट बी सोल्ड. जर तुम्ही गुड्स पाठवलेले आहेत पण ते सोल्ड नाही झाले तर त्या स्टॉकचं काहीतरी व्हॅल्युएशन करावं लागेल. सो हे काय आहे, देअरफॉर द अनसोल्ड गुड्स in the possession of the consignee have to be properly valued. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ऍज अ कन्सायनर, कन्सायनीला आपण एक्झाम्पल घेतलं होतं, अमनला मी पाठवलेले आहेत गुड्स. अमनने काय केले, 1 मंथ गुड्स त्याच्याकडे ठेवून दिले आणि ते सेलच नाही झाले. पण त्या 1 मंथ नंतर त्या गुड्सची व्हॅल्यू सेमच असेल असं नाही है ना, काही वस्तू त्यामधल्या डॅमेज सुद्धा होऊ शकतात. म्हणून जेव्हा कन्सायनर त्या रिसीव्ह करेल त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं त्याला. लक्षात आलं. सो प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ अनसोल्ड स्टॉक इज इसेन्शियल as they are to be taken into account for realistic determination of profit or loss on the consignment. आणि कन्साइनमेंट अकाउंटचा जेव्हा प्रॉफिट तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेट करायचा आहे त्यावेळी मात्र तुम्हाला ह्या अनसोल्ड गुड्सचं व्हॅल्युएशन करणं महत्त्वाचं आहे. इज इट क्लिअर फर्स्ट पॅरा? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. आपण जे स्टॉक व्हॅल्युएशन करणार आहोत हे कोणत्या गुड्सचं करणार आहोत सांगा बरं. मग जे स्टॉक व्हॅल्युएशन करायचं आहे हे कोणत्या गुड्सचं केलं जाईल? अनसोल्ड गुड्स. हे लक्षात ठेवा, ज्या गुड्स सेल झालेल्या नाहीत अशा गुड्सचं व्हॅल्युएशन हे केलं जातं, त्याला स्टॉक व्हॅल्युएशन असं म्हणतो. नेक्स्ट पॅरामध्ये बघा काय सांगितलंय, द स्टॉक ऑफ गुड्स विच आर लेइंग अनसोल्ड विथ द कन्सायनी शुड बी व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्लस प्रपोर्शनेट अमाउंट ऑफ नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस इनकर्ड. Non-recurring expenses means the expenses which increase the cost of goods. For example, freight, carriage, cartage, insurance incurred by the consignor and carriage, custom duty, dock duty, etc. incurred by the consignee are the expenses which increase the cost of goods at the consignee's place. म्हणजे आता हे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळी जास्त क्लिअर होईल. तुम्ही जेव्हा व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक करणार आहात तेव्हा काही नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस रिलेटेड एक्सपेन्सेस आलेले आहेत का हे सुद्धा तुम्हाला काय करावे लागतात, ह्याच्या कॅल्क्युलेशन वेळी कन्सिडर करावे लागतात.
मग ते एक्सपेन्सेस, सम एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू द कन्सायनी अँड सम एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू द कन्सायनर. हे कन्सिडर करून आफ्टर दॅट वी कॅल्क्युलेट व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. ओके, सो हा सेकंड पॅरामध्ये सांगितलेला आहे. सो थर्ड पॅरा बघा काय आहे. Commission allowed to the consignee is the recurring charges and therefore it should not be apportioned. In other words, all such expenses which are paid for the purpose of making the goods ready for sale at the consignee's place should be taken into account while calculating the value of stock. Normally, the consignor is required to incur carriage, insurance, freight, etc. And the consignee is required to incur import duty, custom charges, clearing charges, octroi duty, transport charges, etc. Proportion of such expenses should be taken into account while calculating the valuation of stock. It's very important. हे जे सेंटेन्स आहे, proportion of such expenses should be taken into account while calculating the valuation of stock. जे आपण हे सगळं जी बडबड केलेली आहे ती कुठे कशासाठी आहे सांगा बरं. स्टॉक व्हॅल्युएशन साठी हे एक्सपेन्सेस इम्पॉर्टंट असतात. सिंपल लक्षात ठेवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं आपण म्हणतो ना, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण थोडे सॉल्व्ह केले की तुम्हाला त्याची आयडिया येईल. सो डोंट टेक टेन्शन, कारण आपल्याला खूप सारी थेरी बघितली की थोडंसं बोर होतं, पण काही थिंग तुम्हाला लक्षात याव्यात ह्यासाठी. इन ॲडिशन टू द अबाव, द कन्सायनी मे बी required to incur go down rent, advertisement charges, brokerage, commission, packaging, etc. These expenses are of recurring nature and therefore proportion of such expenses should not be taken into account while making valuation of stock. आता लक्षात येईल तुमच्या, हे इन ॲडिशन पासूनचा जो पॅरा आहे आणि यामधले जे एक्सपेन्सेस आहेत, दीज एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर अँड रिकरिंग नेचर एक्सपेन्सेस आर नॉट इन्क्लुडिंग फॉर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. बरं, ह्या पूर्ण एका स्लाइड वरून तुमच्या काय लक्षात आलं? आपल्याला काय लक्षात ठेवायचे सांगू का? Recurring expenses, non-recurring expenses are including for valuation of stock. Non-recurring मग ते कन्सायनरचे असू देत, कन्सायनीचे असू देत, आपण व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक साठी कन्सिडर करणार आहोत. आणि जे रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत, मग रिकरिंग एक्सपेन्सेस लक्षात राहू देत तुमच्या. रिकरिंग एक्सपेन्सेस आर इन्क्लूड गो डाऊन रेंट, advertising charges, brokerage, commission and packaging. These are recurring expenses, recurring nature. These expenses are not to be taken into account while making valuation of stock. Is it clear? ही slide clear झाली आहे का? अरे आहात की गेलात? Yes, क्लास ma'am. सोडून गेला नाहीत ना कोणी? Ma'am. बरं, ही स्लाइड क्लिअर झाली आहे? Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. गुड गुड गुड. सो आता हे एक्सपेन्सेस लक्षात ठेवा, हा पण टेबल फार महत्वाचा आहे. कन्सायनर एक्सपेन्सेस कोणते असतात आणि कन्सायनीचे एक्सपेन्सेस. आता इथे स्पेशल दिलेलं आहे बघा, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक हेडिंग आहे हे. व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक मध्ये हे एक्सपेन्सेस आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि हे एक्सपेन्सेस इथे मेन्शन केले. द एक्सपेन्सेस नॉट कन्सिडर इन व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. मग हे हे नॉन रिकरिंग आणि हे रिकरिंग. हा टेबल फक्त थोडासा लक्षात ठेवा. कॅरेज ऑन कन्साइनमेंट, फ्रेट कन्साइनमेंट, इन्शुरन्स, पॅकेजिंग हे कन्सायनरचे आहेत आणि हे कन्सायनीचे आहेत. ओके, आणि हे आपल्याला आपण कन्सिडर नाही करणार आहोत. दिस इज द फॉर्मॅट ऑफ कन्साइनमेंट अकाउंट. हा एकदा बघून घ्या. मी आज तुम्हाला थेरीचे गुगल क्लासरूमला नोट्स पाठवून ठेवते. फॉर्मॅट, जर्नल एंट्री आणि हे दोन टेबल एकदा रिकॉल करून घ्या
फ्रॉम टुमॉरो वी विल स्टार्ट अवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. ओके, सो थेरी इनफ आहे का? थेरीमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कधीही विचारलात तरी चालेल, पण थँक्यू. सो उद्यापासून आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करूया. ग्रुपवरती अटेंडन्सची लिस्ट पाठवली जाईल. ओके.